मुर्जी काका लोकांना नाव आवडतं. कमलेश राय, जितेंद्र जनावळे, सुभाष कांता सावंत, ज्ञानेश्वर सावंत, अनिल खांडेकर, कलाताई शिंदे, केसरबेन पटेल, चंद्रवती मोरे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींचा हा खरं म्हणजे एक सागर उसळलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सगळीकडे अगदी शेवटपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी आहे. काल प्रयागराजला गेलो होतो आणि गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमात गेलो. मला पत्रकारांनी विचारलं काय मागितलं, तर मी म्हणालो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींवर अशीच मायेची पाकर ठेव, असाच आशीर्वाद कायम ठेव आणि लाडक्या बहिणींची सेवा करण्याची अशी संधी आम्हाला यापुढे देखील मिळत राहो अशी प्रार्थना गंगा मातेला केली. आणि आज खरंच इथं लाडक्या बहिणींचा सागर आहे. तुमचे लाडके भाऊ मुर्जी काका यांनी मला इथं बोलवलं, म्हणाले हळदी कुंकू समारंभ आहे. अरे बाबा, हळदी कुंकू आणि आभार. मी म्हणालो हळदी कुंकू मध्ये या दाढीवाल्याचं काय काम आहे. पण मला माहित आहे मी माझ्या लाडक्या बहिणींचं आभार अभिनंदन करण्याची एकही संधी सोडत नाही. कारण तुम्हीच या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या भावांच्या पाठीशी आणि महायुती सरकारच्या मागे उभं राहिला आणि एक दैदिप्यमान असा विजय मिळवून दिला. ऐतिहासिक असा विजय आपल्याला मिळाला. 232 जागा विधानसभेच्या आपल्या निवडून आल्या. आणि म्हणून लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ हे माझं तुमच्या एकनाथ शिंदेचं खरं टॉनिक आहे, ऊर्जा आहे, प्रेरणा आहे. आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढं दैदिप्यमान यश मिळालं नव्हतं. पण लाडक्या बहिणींची योजना खरं म्हणजे ही गेम चेंजर मी म्हणणार नाही, परंतु लाईफ चेंजर आहे, जीवन बदलणारी आहे. खऱ्या अर्थाने मी देखील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे. गरिबी मी पाहिलेली आहे आणि माझ्या आईची देखील काटकसर मी पाहिली आहे, तिची तगमग मी पाहिली आहे. आणि जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी देवेंद्रजींना सांगितलं, अजितदादांना सांगितलं की आपण म्हणतो सर्वसामान्य माणसांचं सरकार, मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल, सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचं कामही आपलं आहे. आणि मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण जाहीर केली. विरोधक म्हणाले चुनावी जुमला आहे, हे काय देणार नाहीत पैसे, फक्त निवडणूक जिंकण्यासाठी यांनी हे लाडकी बहीण योजना आणली आहे. काही लोक कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना लप्पड दिली, भागव इधर से. आणि मग या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी खोडा घातला, मी त्यावेळेस म्हणालो होतो की या सावत्र दुष्ट भावांना बरोबर योग्य वेळी जोडा दाखवा. तुम्ही दिले,
एक काय म्हणतो त्याला, एक ही मारा, काय है ना डायलॉग, एक ही मारा लेकिन बहुत जोर से मारा, आणि तुम्ही विरोधकांना चारी मुंड्या चित करून टाकलं आणि त्यांचा सुपडा साफ केला. खऱ्या अर्थाने घरी बसणाऱ्यांना तुम्ही कायमचं घरी बसवलं आणि काम करणाऱ्यांच्या मागे तुम्ही उभे राहिलात. मला सांगा, या लाडक्या बहीण योजनेमध्ये कोण कोण लाभार्थी बहिणी आहेत त्यांनी हात वर करा. सगळीकडे आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, पात्र लाभार्थी बहिणींच्या योजनेला हात लागणार नाही, योजना कायम सुरू राहील, हा शब्द तुमचा एकनाथ शिंदे द्यायला आला. आणि म्हणून ही आज जाहीर आभार सभा, मुंबईतली मुर्जी पहिली आभार सभा, मुंबईमध्ये पहिली आभार सभा मुर्जी काकांनी घेतले, त्याबद्दल मुर्जी काकाचं मनापासून अभिनंदन करतो. आदमी बड़े काम का, अपना मुर्जी काका, दिसतो साधा पण काम बडा है उसका. कारण सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जातो. रात्री अपरात्री कधी कोणी डॉक्टर असेल, हॉस्पिटल असेल, काही काम असेल तर धावून जाणारा हा मुर्जी. मी एकदा त्याला 2-2:30 वाजता फोन केला, कारण मी 3-4 वाजता झोपतो. मला वाटलं मुर्जी झोपला असेल, पण पहिल्याच बेलला मुर्जीने फोन उचलला. मुर्जीला सांगितलं अमुक अमुक काम आहे. मुर्जी कसला थांबतोय, बोले सकाळपर्यंत नाही, सकाळपर्यंत ते रात्री तिथून उठला. सकाळी त्याचा 7 वाजता फोन आला, शिंदे साहेब काम तमाम, काम फत्ते. असा हा मुर्जी काका. आणि म्हणून त्याने मला सांगितलं होतं, साहेब मी 1, 2, 100, 150 हजार नाही, 25,000 निवडून आल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द त्यांनी खरा करून दाखवला तुमच्या आशीर्वादावर. आणि म्हणून इथं आपले खासदार रवींद्र वायकरजी बसलेत, त्यांच्या निवडणुकीत देखील मुर्जी काका सगळ्यात पुढे होता. सर्व व्यासपीठावरील माझे पदाधिकारी तेव्हा देखील काम करत होते, तेव्हा देखील तुम्ही खासदारकीला देखील भरपूर मतदान केलं, आणि म्हणून देखील तुम्हाला मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. आणि आज ही जी समोर नारी शक्ती दिसतीये, याच नारी शक्तीने खोटं नाटं राजकारण करणाऱ्यांना घरी बसवलं. जिसके मन में खोट उसको नहीं वोट, असं आपण करून दाखवलं. आणि म्हणून आज माझ्या लाडक्या बहिणींचा नारा होता, नारी शक्ती झूट आणि लूट दोन्हीला क्षमा करत नाही. ती बोलत नाही. आतापर्यंत आमचे भाऊ सांगत होते तसं करत होते, पण या निवडणुकीत आमच्या भावानं पण आमच्या लाडक्या बहिणींना सांगितलं, अभि नो, फक्त महायुती, महायुतीलाच निवडून द्यायचं. त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणींचं त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या पुरुषांनी ऐकलं. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मला म्हणाले, हे कुठली लाट आहे. मी म्हणालो, ही लाट नाही, ही नुसती लाट नाही, माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं, नारी शक्तीचा विजय झाला आणि नारी शक्ती महायुतीच्या मागे उभी राहिली आणि महायुतीला प्रचंड विजय मिळाला. आणि म्हणूनच तसं रवींद्र वायकर म्हणाले की मी म्हणालो होतो, निवडणूक झाल्यानंतर गुलाल उधळायला आणि आपले आभार मानायला मी येईन. आणि म्हणून आज मी आपल्या मुर्जी काकाच्या विजयाचा, आनंदाचा गुलाल उधळायला आलोय आणि माझ्या लाडक्या बहिणींचे, भावांचे आभार मानायलाही आलोय. आणि म्हणून
आपल्याला मी एवढंच सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील नारी शक्तीला ऊर्जा दिली, प्रेरणा दिली. आज असंख्य क्षेत्रात नारी शक्ती वेगवेगळं शिखर गाठतीये. आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे भारतीय नारी शक्तीचे एक प्रतीक आहे. आणि म्हणून लोकसभेत मंजूर झालेलं मातृवंदना विधेयक नारी शक्तीचं प्रतीक आहे. पहिल्याच सभेत झालं ना ते मातृवंदना विधेयक नवीन इमारतीमध्ये. आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करणं, त्यांना आत्मसन्मान मिळवून देणारं हे आपलं देशातलं मोदीजींचं सरकार आणि या राज्यातलं महायुतीचं सरकार आहे. आणि म्हणूनच महिलांच्या सबलीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी आपण अनेक योजना राबवल्या. अनेक आपण महिलांच्या लेक लाडकी लखपती योजना, मुलींचं उच्च शिक्षण, महिलांचा सन्मान योजना, लाडकी बहीण योजना तर केली आपण. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद द्यायला आलोय की खऱ्या अर्थाने आपण जसा आशीर्वाद दिला, मी सांगितलं की या निवडणुकीमध्ये ज्यांनी माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान केलाय त्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवा. अगदी तसंच तुम्ही केलं. आणि म्हणूनच आज सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण काम करतोय. मी मुख्यमंत्री जरी होतो तरी सुद्धा लोक सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजा म्हणायचे. मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे. आणि सर्वसामान्य कॉमन मॅनला आपल्याला सुपरमॅन करायचं आहे, त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहेत, हाच आपला उद्देश आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस निर्माण करण्यासाठी आपलं सरकार काम करत आहे. देवेंद्रजी आहेत, मी आहे, अजितदादा आमची टीम आहे. आज सर्वसामान्य लोकांना पुढे नेण्याचं, त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणण्याचं काम आपल्याला करायचं, राज्याला पुढे नेण्याचं काम करायचं. आजच्या आतापर्यंतच्या 2.5 वर्षाच्या कालावधीत एवढे निर्णय आपण घेतले. मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, कारशेड असेल, इथं अटल सेतू असेल, मुंबईतल्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल, हे सगळं आपण करतोय. हे आपण सगळं करतोय. आज मुंबई ब्युटिफिकेशन आपण सुरू केलंय. आज मला सांगा, मुंबई महापालिकेतल्या हॉस्पिटलमध्ये देखील आपण अनेक योजना सुरू केल्या. झिरो प्रिस्क्रिप्शन असेल, औषधं मोफत देण्याचा निर्णय असेल, आपण केला. आणि आता पुढे तुमचा प्रवास जो आहे, खड्डे मुक्त मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई, भ्रष्टाचार मुक्त मुंबई आणि ड्रग मुक्त मुंबई हा आपला अजेंडा आहे. फक्त मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार म्हणून फक्त निवडणुकीमध्ये फोन करायचं आपल्याला माहित आहे. निवडणूक आली की मुंबईकर मराठी माणूस आठवतो, मुंबईकर आठवतो. परंतु मी आपल्याला सांगतो, या मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर आपल्याला पुन्हा मुंबईत आणायचं आहे. आणि म्हणून मगाशी खासदार म्हणाले की SR योजना असेल, धोकादायक इमारती आहेत त्याचं पुनर्वसन असेल, पोलिसांच्या इमारती असतील, गिरणी कामगारांना घरं असतील, आपण परवडणारी घरं. माझ्याकडे आता नगर विकास बरोबर गृहनिर्माण हाऊसिंग पण डिपार्टमेंट आहे. आणि म्हणून मुंबईतले रखडलेले प्रकल्प मार्गी लावायचे आहेत. मुंबईतल्या धोकादायक इमारतींचं क्लस्टर मार्गी लावायचं आहे. नवीन आपण धोरण आणतोय, गृहनिर्माण धोरण. त्यामध्ये परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, माझ्या लाडक्या बहिणींसाठी, वर्किंग वुमन त्यांच्यासाठी घरं,
गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांसाठी घरं, ज्येष्ठांसाठी घरं, त्याचबरोबर जे विद्यार्थी शिकतात त्यांच्यासाठी हॉस्टेल आणि कामगारांसाठी घरं हे आपण आणतोय. खरं म्हणजे फक्त बोलायचं नाही, काम करून दाखवायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी 1500 रुपये म्हणजे काय मोठी गोष्ट नाही. 1500 रुपये सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक मदत होती. त्यांच्या कुटुंबासाठी काही घ्यायचं, काही खरेदी करायचं तर हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होऊ लागले. आज लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे, स्वतःच्या सहीने काढण्याचे पैसे या सरकारने देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आमचे लाडके भाऊ पण लाडक्या बहिणींचा घरामध्ये माझ्या लाडक्या बहिणीचा मान सन्मान वाढला. आणि म्हणून हे त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम, त्यांना आत्मनिर्भर करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं. आणि म्हणूनच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय कळणार 1500 रुपये. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, हे मात्र या ठिकाणी मी सांगतो. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींची ओवाळणी बंद होणार नाही, बिलकुल बंद होणार नाही. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. हा एकनाथ शिंदे तुमचा लाडका भाऊ, ही ओळख मी जेव्हा पद येतात, पद जातात, पुन्हा येतात, पद वर खाली होतात, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून जी मला ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी आहे, सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्या मनगटावर राख्या बांधल्या हातावर. आणि म्हणून त्यामुळे हा एकनाथ शिंदे या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, ही ग्वाही मी या ठिकाणी देतो. काल परवा या ठिकाणी आमची एक लाडकी बहीण नीलमताई गोरे दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावरून एक वाक्य बोलले. आता ते व्यासपीठ बरोबर होतं की चुकीचं होतं हा भाग वेगळा आहे, परंतु ते काही जणांना एवढं झोंबलं की चांगल्या मिरच्या लागल्या. आणि हा एकनाथ शिंदे त्यांना पुरून उरला होता. आता गोरेंनी बाहेर काढले त्यांचे काळे धंदे, त्यामुळे मिरची लागली. हे आता बोललेत का त्या? यापूर्वी देखील अनेक लोक बोलले. जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेस रोज आम्हाला शिव्या शाप आरोप देणारे लोक, आम्ही कधी आरोपाने उत्तर दिलं नाही, कामातून उत्तर दिलं. मी नेहमी सांगायचो तुम्ही किती शिव्या द्या, किती आरोप करा, पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला कामातून उत्तर देईल. आणि आम्ही म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा तुमचा एकनाथ शिंदे आपलं महायुती सरकार लोकप्रिय ठरलं. पण जेव्हापासून यांची खुर्ची गेली तेव्हापासून यांना लागली मिरची. ते काय पोट काय दुखतंय पोटात. कोणी प्रधानमंत्र्यांनी काम चांगलं केलं, अमित शहा साहेबांनी चांगलं काम केलं. बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं होतं, काश्मीर मध्ये 370 कलम हटवण्याचं होतं. कोणी स्वप्न पूर्ण केलं? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं आणि काश्मीर मधलं 370 कलम मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी रद्द केलं. मग बाळासाहेबांचं ज्यांनी स्वप्न साकार केलं त्यांना रोज सकाळ संध्याकाळ त्यांचा उद्धार करता, आरोप करता, त्यांच्यावर वाटेल ते बोलता. परंतु ही देशातली महाराष्ट्रातली जनता हे चांगलं त्यांना ठाऊक आहे की खऱ्या अर्थाने हा देश पुढे नेण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतात. देशाचा अर्थव्यवस्था
11व्या नंबरवर होती ती 5व्या नंबरवर आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. या चित्रातही या लाडकी बहीण एक आली दुसरी. आणि म्हणून देशाची अर्थव्यवस्था 5व्यावरून 3ऱ्यावर आणण्याचं काम आता या ठिकाणी करताय. पण अनेक लोक बोलले, राज ठाकरे साहेब बोलले यांना खोके नाही कंटेनर लागतात, राणे साहेब बोलले, रामदास भाई बोलले, नितेश राणे बोलले, हे काही नवीन नाही. पण नीलमताईच्या मागे एवढे लागले मिरच्या लागल्या. पण नीलमताईला देखील एक माझी लाड बहीण, तिला एवढ्या खालच्या दर्जावर जाऊन बोलणं, आरोप करणं त्यांना शोभत नाही. अरे दूध का दूध खरं बोललं की ते खरं बोलल्यानंतर कसं मनाला बोचत. खरं बोलल्या त्या आणि काय बोलल्या खोटं. ते काय देना बँकच आहे, इकडं देना बँक आहे, दोन्ही हाताने आम्ही आतापर्यंत दिलं आणि समोर लेना बँक आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जे बोलल्या ते कटू सत्य. परंतु जाऊ द्या, त्याच्यामध्ये मला जायचं नाही. परंतु एका भगिनीला जी नीलमताई गोरे कुठेही राज्यामध्ये महिलावर अत्याचार होऊ द्या, काही दुर्घटना घडू द्या, पहिली धावून जायची. तेव्हा नीलमताई चांगल्या होत्या. आता देखील या ठिकाणी शक्ती विधेयकामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्याचबरोबर आता होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात महिला सक्षमीकरणाचं त्यांनी चर्चा मागितली. महिलांना अधिक सक्षम करणं, महिलांना अधिक ताकद देणं, यासाठी देखील नीलमताई काम करतात. आणि हेच पोटदुखी आहे. जे चांगलं काम करेल त्याचा निषेध कसा करायचा, त्याला बदनाम कसं करायचं, ही पोटदुखी आहे. पोटदुखी थांबत नाही, याचं कारण ते डॉक्टर कडून औषध घेत नाहीत, ते कंपाऊंडर कडून औषध घेतात. आणि म्हणून मुर्जी काका, तू इकडं बोलल्याप्रमाणे 25,000ने निवडून आलाय. आता तुमची जबाबदारी आहे. मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या विधानसभा जिंकली आपण. आता आपल्याला महापालिका जिंकायची आहे. मुंबई महापालिका, ज्याने एकनाथ शिंदे जेव्हा नाले सफाईचं काम बघायला गेला, ते म्हणाले एकनाथ शिंदे रस्ता जेव्हा आपण डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं, रस्ते स्वच्छ करणं, माती काढणं आणि पाण्याने धुणं, ब्रिटिश काळात कधीतरी कोणी बघितले धुताना. परंतु हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते काम सुरू झालं. म्हणाले हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं, मग काय मुख्यमंत्र्याचं घरी बसायचं काम असतं. हा एकनाथ शिंदे रस्त्यावरचा, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून तुम्ही तर तिजोरी धुतली, तिजोरी साफ केली, आम्ही तर रस्ते धुतोय, रस्ते साफ करतोय. अरे मुंबईतली जनता जी आहे ही कामाला महत्व देणार आहे, काम करणाऱ्याच्या मागे उभी राहणार आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, मी मगाशी सांगितलं का पोटदुखी, का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये. गावी गेलो की म्हणाले हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो, मग काय गाडीने जाऊ. अरे मुख्यमंत्रीचे 10 तास गेले तर माझ्या 10,000 सह्या होतील. मी आपल्याला सांगतो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त सह्या करणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. 2.5 वर्षात त्यांनी 2.5 कोटी मुख्यमंत्री सहायता निधीत दिले. या एकनाथ शिंदेने 460 कोटी रुपये दिले 2.5 वर्षात, 460 कोटी. जेव्हा माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीचा पत्र आला, लगेच मी सही करतो. आजही मुख्यमंत्री सहायता निधीमधून मुख्यमंत्री देवेंद्रजी धडाधड पैसे देतात. काय हे पैसे कुणाचे आहे? सर्वसामान्य लोकांचे जीव वाचवण्यासाठी. एक आपल्याला सांगतो, कोल्हापूरमध्ये एक मुलगी आली समोर, मुस्लिम मुलगी होती आणि तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. मी म्हणालो हिचं काहीतरी काम असेल. मी म्हणलं काय तुमचं काम आहे? बोले इसका नाम दुआ है. मग काय?
बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि से इसको पैसे दिए और इसकी जान बच गई, इसलिए इसका नाम दुआ रखा है. जात पात धर्म भेद सोडून आपण काम केलं. आणि म्हणून आज मी तुम्हाला एवढंच सांगतो की जेव्हा खोट्या बातम्या पसरवतात, एकनाथ शिंदे नाराज आहे, एकनाथ शिंदे गावाला गेला की नाराज झाला, एकनाथ शिंदे रुसला. एकनाथ शिंदेला पदाची भूक कधीच नव्हती. 2022 साली सत्ता सोडून नगर विकास मंत्री असताना माझ्यावर 8 मंत्री पाय उतार झाले, सत्ता सोडून दिली. आणि शिवसेना वाचवण्यासाठी यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती. धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला होता. तो सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेने उठाव केला, संघर्ष केला आणि फक्त राज्यात देशात नाही तर जगातल्या 32 देशांनी याची नोंद घेतली. हा एकनाथ शिंदे पदाला भुकेलेला नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता सारखाच मी वागलो. कालही कार्यकर्ता म्हणून, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून वागणार. हा एकनाथ शिंदे कधी खुर्चीला चिकटून बसला नाही. या वेळेत देखील मी स्वतः आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना आणि आदरणीय अमित भाईंना फोन केला. महायुतीचे नेते म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल तो या एकनाथ शिंदेला आणि शिवसेनेला मान्य आहे. खुर्चीला चिटकून बसणारा एकनाथ शिंदे नाही. हा खुर्ची शोधणारा नाही, तर हा एकनाथ शिंदे माणूस शोधणारा आहे आणि माणसाचे प्रश्न शोधणारा आहे, माणसाच्या समस्या शोधणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा महाराष्ट्राला समर्पित सेवा करणारा एकनाथ शिंदे आहे. आणि महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ, या सगळ्यांचा अधिकार या एकनाथ शिंदेवर आहे. हा मानणारा या एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून प्रत्येक मिनिट या सर्वसामान्य जनतेसाठी आमची टीम काम करेल. आज मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आहोत. आज आपल्याला मी सांगू इच्छितो की यापुढे आमची आणखी जबाबदारी वाढली आहे. माझ्या लाडक्या बहिणींना अधिक ताकद देणं, अधिक शक्ती देणं, त्यांना सन्मान देणं, त्यांना आत्मनिर्भर करणं, हे काम आमचं आहे. हे काम आमचं आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला काय सांगणार? तुम्ही या मुंबईमध्ये करोना काळामध्ये केलेले घोटाळे सगळ्यांना माहित आहे. खिचडीत घोटाळा, रस्त्यात घोटाळा, औषधात घोटाळा, डेड बॉडी बॅग मध्ये देखील पैसे घेऊन कुठं फेडणार हे पाप. आणि म्हणून स्वतः काही करायचं नाही, दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही. जो करेल त्याला बदनाम करायचं एक कलमी कार्यक्रम तुमचा. पण मुंबईकर सुज्ञ आहे, महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, काम करणाऱ्यांच्या माग उभी राहणारी जनता आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की येणाऱ्या आता विधानसभा जिंकली आहे आपण. तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह चालवून मतं मिळवली. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलणार असं खोटं नरेटिव्ह केलं आणि मतं मिळवली. तुम्हाला सांगतो चित्राताईंना माहित आहे, त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप केलं होतं, 5 स्टार हॉटेल बुकिंग केलं होतं, विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणून सगळं बुकिंग होतं. पण माझ्या या तुम्ही लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार आपण आणलं. आणि म्हणून आता आपल्याला मुंबई महापालिका, मी सगळीकडे सांगतो, गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, सदस्य नोंदणी देखील या ठिकाणी वाढवली पाहिजे. भारतीय जनता पक्षाची मोहीम सुरू आहे, त्यांच्या सभा सुरू आहेत. महायुती मजबूत झाली पाहिजे, हाच अजेंडा आपला. आणि म्हणून देशभर महायुतीचा डंका वाजला पाहिजे, शिवसेनेचा डंका वाजला पाहिजे. यासाठी आपल्याला काम करायचं.
आणि आता आपलं अर्जुनासारखं एकच लक्ष असलं पाहिजे, मिशन मुंबई. मिशन मुंबई. राक्षसाचा जसा जीव पोपटात असतो ना, तसा काही लोकांचा जीव या पोपटात आहे, मुंबई महापालिकेत आहे. मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी ज्यांना वाटते, त्या लोकांना आपल्याला घरी बसवायचं आहे. विधानसभेत घरी बसवलाय, आणखी एक आपल्याला धक्का द्यायचा आहे. आणि म्हणून या मुंबई महापालिकेत जेव्हा आपण या विधानसभेत सत्तेमध्ये आलो, राज्यात सत्तेत आलो, तेव्हा मुंबई महापालिका आपण मुंबईतले रस्ते आणि बाकी योजना आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अनेक योजना मगाशी मी सांगितल्या, पुनर्विकास योजना असतील, लोकांना घर द्यायचा विषय असेल, हे आपण सुरू केलं. इतके वर्ष काही नव्हतं. इतके वर्ष फक्त आणि फक्त मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून ज्यांनी त्याचा फायदा घेतला त्यांना या निवडणुकीत घरी बसवायचं आहे. आणि म्हणून मुंबईतल्या लाडक्या बहिणींचे आणि लाडक्या भावांचे आशीर्वाद या ठिकाणी महायुतीच्या मागे आहेत. मी मुर्जी काका तुमचं मनापासून अभिनंदन करतो. बोले तैसा चाले, जो बोलता है वही करता है. जसं बोलतो तसं काम करतो. हा एकनाथ शिंदे पण एकदा शब्द दिला की शब्द हा अंतिम असतो. आणि म्हणून कुठल्या तरी सिनेमात डायलॉग आहे, एक बार मैंने जबान दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून आपण शब्द देताना आपण 10 वेळा 100 वेळा विचार करतो. वायकर इकडे आहेत, बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्त्यांनी एकदा शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा. आपण एकदा शब्द दिला की फिरवायचा नाही. आणि कार्यकर्ता लोकांच्या दारात खऱ्या अर्थाने शोभून दिसतो. आणि म्हणून आपण अनेक योजना आणल्या, अनेक योजना आपण राबवल्या. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करायला आलोय की आता मिशन मुंबई आहे. मुंबईवर खऱ्या अर्थाने मुंबईला एक आपलं आर्थिक राजधानी आहे. जगभरातले लोक मुंबईत येत आहेत आणि मुंबई आज विकसित होती आहे. आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले, मुंबई हा एक पॉवर हाऊस आहे देशाचं. हे महाराष्ट्र ग्रोथ इंजिन आहे. आणि म्हणून आपल्याला मुंबई महापालिकेवर आपण आज संकल्प करूया की मुंबई महापालिकेवर भगवा डौलाने फडकवूया. हा संकल्प या ठिकाणी करूया. आणि लाडक्या बहिणींनी ठरवलं, लाडक्या भावानी ठरवलं की विषय संपला. आणि म्हणून पुन्हा एकदा मी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना, आता लाडक्या बहिणी बरोबर लाडके भाऊ नाराज नको व्हायला, पण लाडक्या भावांना देखील मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. मुर्जी काकाला पण मनापासून धन्यवाद देतो. मुंबईमध्ये पहिला हा लाडक्या बहिणींचा आभार मेळावा आपण आयोजित केला आणि हजारो माझ्या लाडक्या बहिणी इथं आल्यात. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.